लागलं की काय येड येतं का काय कळत नाही। काय होतंय सकाळ सकाळ काय होतंय काय नक्की हा होतंय काय? सोड ना का झाडून घेऊन द्याय नाही सोड ना। अरे अरे मन्या झाडून घेऊ दे मला सोड सोड। गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता देवपूजा झाली आणि मी एक गंमत नाही का म्हणजे मी रोज रांगोळी काढायची प्रॅक्टिस करते। आता बाहेर तर काही जमत नाही काढायला कारण मन्या नाही का रोज रांगोळी काढली नाही की रोज असं सगळी विस्कळून टाकतं। मग देवाकडची नाही विस्कळत कधी कधी। तर बघा देवाकडची रांगोळी किती मस्त आली आहे। हाल की थोडंसं कोपऱ्यात आहे कारण ही मांडणी आहे ना, ही मांडणी आपल्याला थोडीशी अशी वर अडकवायची आहे पण ती मशीन मिळत नाहीये। मग ही मांडणी अशी वर गेली की मग देवाला आपला एकदम सुटसुटीत दिसणार। रोज रांगोळी काढते मी पण स्पेशली आज मला चांगली वाटली सगळ्यांना दाखवण्यासारखी म्हणून मी आज व्हिडिओमध्ये दाखवली, नाही तर मी रोज दाखवत नाही। तर काल ठरलं होतं स्पंज डोसा करायचं, तर बॅटर वगैरे सगळं तयारी केलंय। अजून मी त्याला खोलून बघितलं नाही पीठ आंबलंय की नाही कारण पीठ आंबलं तरच मला डोसे करता येणार आहे। आणि आयुषची चाललेली आहे आंघोळ, तर चला आपण बघू बॅटर वगैरे झालंय का तयार ते। तर नाही हे अजून आंबलेलं नाहीये बरं का, आंबायला पाहिजे अजून, तर आंबलेलं नाहीये अजून। सकाळ सकाळ असं काही झालं ना की अजून डोकं खराब होतं। एक तर भूक लागली, उठलं की पहिलं असं वाटतं कधी खाईन कधी नाश्ता करेन, पण ठीक आहे जाने दो कोई बात नाही। आता मी काय करते आंबलं नाही, ऍक्च्युली माझी चूक झाली आहे। थंडीचे दिवस चालू आहे ना तर त्याच्यामध्ये मला पीठ तर हे पाव वगैरे असतो ना तर ते मधलं पावाचं मग तो वाटताना टाकला पाहिजे होता पण मला लक्षातच नाही पाव आणायचा। आणि विनेगर तर घरात काय अवेलेबल नसतं तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम चालले। थंडीच्या दिवसात पीठ आंबतच नाही हे मला माहित होतं हे असं होणार आहे पण ते लक्षात नाही राहिलं। काल लय वैतागली होते मी। ठीक आहे आता मी त्याला दुसरा उपाय करते, उन्हामध्ये ठेवते आणि उन्हामध्ये 1 तासभर ठेवले की ते आंबून जाईल। हा काय खायचं? काय नाही एक वडापाव खाऊया मग। हा ठीक, त्या बदल्यात मी तुम्हाला एक वडापाव देते बरोबर, जाऊ दे काय नाही होत है की नाही, एक वडापावने काय होणार आहे। तर चलो अब निकलेंगे, आयुष का आंघोळ वगैरे चल रहा है। आयुष झालं का? झालं? हा चला झालं की निघूया आपण। आता हा डब्बा बॅटरीचा उन्हात ठेवू आपण म्हणजे जरा आंबन वगैरे। हेल्प करा ना, एक कडी उघडा बरं जरा, माझे हात बिझी आहेत। उन्हात ठेव। तर डबा उन्हामध्ये ठेवलाय, आता आंबल ते पीठ। चला आयुषचं आवरते आता निघू मग। चलो मिसळ खाने तैयार हो गया है कि नहीं, कशी आहे मिसळ? चला डोसा होईपर्यंत मिसळ खा मग घरी जाऊन आपण डोसा खाऊ, है की नाही बाळा? मजा आहे ना, चांगलं लुटतंय मला आज ना तुम्ही। हा कशामुळे लुटतंय ते माहिती आहे मला बरं का, हा है ना आयुष? फक्त डोशाचं पीठ आंबलं नाही म्हणून एवढी लुटालुटी चालली बरं का आज, है की नाही खरं सांगा? बघू एक गोष्ट तुम्ही प्या बरं कसं आहे? प्या। आंबलंय की नाही चेक करू आपण। आंबलंय आता बघ फेस आलाय। फायनली डोशाचं बॅटर तयार झाले मस्तपैकी। आता आपण थोड्या वेळाने डोसे करू, आता काय भूक नाहीये कोणाला, है की नाही? चला डोशाचं पीठ मस्तपैकी आंबले पण आता नको बनवायला, आता भूक नाही, आता सगळ्यांना खाऊ घातलंय, मी पण खाल्ले। तर मी आता नाही गंमत आणली मस्तपैकी, चला दाखवते। तर गंमत अशी आहे की बाथरूम मध्ये हे जे स्टँड लावलंय ना आपण, तर हे स्टँड
हे मला अजिबात आवडत नाही, असं चांगलं नाही दिसत. तर मी आता दुसरं तसं स्टँड आणलेलं आहे, पण दुसऱ्या टाईप मधले, पण ते दिसायला व्यवस्थित दिसणार आहे बाथरूम मध्ये. तर असलं स्टँड आणलंय आता त्याच्यापेक्षा हे बेटर दिसेल. आता इथं साबण वगैरे ठेवता येईल आणि त्याच्या काही 2-4 बाटल्या आहेत ते इथं ठेवू. आणि हे अडकवायला पण येईल आपल्याला, पण आता अडकवायचं म्हणलं की आलं ड्रिल मशीन आली ठोकाठोकी, त्यापेक्षा मी असं स्टँड नुसतं ठेवून दिलं तरी जमेल. मी असंच ठेवणार आहे आता. चला लावू आता स्टँड. स्टँड आहे ना, मला टेप चांगलं ठेवते. झाले तर आवडतं त्यांना असं गोलमधनं जायला. कसं झालंय घर त्याचं खाऊ आतमध्ये व्यवस्थित. जावा 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 जावा. हाय मन्या, मन्या हाय. कसं उघडते सर मुंडी मन्या घरामध्ये बसला मन्या. चला मस्त झालंय ना घर. कसं बसलाय ग गुंडू माझं. तुझं खाऊ ठेवतो इथं तुला खायला. टिंग 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 टिंग. मन्याचं घर कसं बनवलंय पप्पानी. घर आवडलं तुला. घर आवडलं मन्याला. फायनली मन्याचं घर बनवून झालेलं आहे. मस्तपैकी टी शर्टचा वापर केला आणि बॉक्सचा, आणि आतमध्ये टॉवेल ठेवले छान असे त्याला बसायला, आणि त्याचा खाऊ पण ठेवलाय आतमध्ये बाउलमध्ये. संध्याकाळ झाली आता, आणि सकाळी खाल्लं होतं ते जिरून गेलं. आता सगळ्यांना भूक लागली. बटाटा पण रेडी झालाय. आता इथं डोसे करायला घ्यायचे. डोसा रेडी झालेला आहे. मस्त मी पेपर डोसा बनवलाय, चटणी पण बनवली. आता मी फास्ट बनवून देते, बघू तुम्ही पटकन खाताय का मी फास्ट करून देते. गरम गरम. हा, कारण गॅसची फ्लेम पण आपली आता मोठी आहे, त्यामुळे आता पटकन होणार. काय झालंय, मस्त झालंय ना, एक नंबर, हॉटेल सारखं. त्याच्यापेक्षा भारी झालंय का. थँक्यू. घरी असल्यावरती एका डोस्यामध्ये भागत नाही. घरी असले की येऊ दे येऊ दे येऊ दे असं असतं, आणि बाहेर गेले कसं त्यात सोडा वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये मग पोट भरून जातं. पण घरी डोसे खाल्लेले की अजून भारी वाटतं. दुसरा पण तयार झाला, आत्ताच संपला होता बरं शेवटचा घास. काय खा आता, बाकीचे मी करून घेते पटपट. संध्याकाळ झाली आता, आणि मस्तपैकी मी आज फ्रेश झाली. मस्त हेअरस्टाईल केली बघा. आज लय वेळ करत होते, फायनली जमली मला. कशी दिसते आईचे बाप्पा. मस्त मस्त दिसते ना. असंच काहीतरी एक 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 नवीन शिकायचं आपलं, हे की नाही. मस्त जमली हेअरस्टाईल. आता थोडेसे रील्स वगैरे बनवावं म्हटलं, आणि थोडंसं बसावं, टाइमपास करावं, कारण आज सुट्टीचा दिवस आहे ना आईच्या बाप्पांच्या. मग जरासा गप्पा वगैरे माराव. अब थोडेफार रील शूट करते, फिर मिलते हैं खाना खाने के बाद. तर आम्ही आले बाहेर जरा फिरायला. अंदर अंदर दिसतंय आमच्या मागं, कारण जेवण झालं ना, तेव्हा मग फिरायला आले. मस्त म्हणलं फिरू. खूप गार लागतं, याची थंडी वाजते खूप. मग घरी जाऊन मस्तपैकी झोपायचं. तर म्हणलं चला थोडंसं अंधारात शूट घेऊ आपण, टॉर्च वगैरे लावून कसं वाटतंय, त्यामुळे ते घेतले. हे की नाही बाळा, आयुष कसं दिसतंय की नाही. उलट नको चालू, पडशील खाली. तर चला शतपावली पूर्ण करून घेऊ, आणि व्हिडिओ पण आजचा इथंच थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.